नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड। सांगली जिल्हा परिषदमध्ये बऱ्याच राजकीय घडामोडींनंतर महाविकास आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून सौ संगीता पाटील तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड विराजमान झालेले आहेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडणुकीत संगीता पाटील तर उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांना 34 मते मिळवून त्यांनी विजय संपादन केला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवलेला आहे। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल असा दावा केला होता, तो फोल ठरलेला आहे। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार अशी पूर्णपणे शक्यता होती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार तसेच काँग्रेस यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार या सर्व पक्षांचे जिल्हा परिषद सदस्य एकत्र आणण्यात आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम यांना यश आले होते। तशी राजकीय चर्चा सुरू होती। काल रात्री घडलेल्या घडामोडीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी 2 ते 3 जिल्हा परिषद सदस्य आपल्यासोबत घेऊन महाविकास आघाडीची साथ सोडल्याची रात्रीपासून चर्चा होती। संजय काका पाटील यांनी भाजपची कास धरून मदत करण्याचे ठरवले होते, तशी चर्चा देखील रंगलेली होती। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये रात्रीपासून थोडीशी धाकधूक वाढलेली होती। आज जिल्हा परिषद व उपाध्यक्ष निवडणूक असल्याने सहलीवर गेलेले महाविकास आघाडीचे सदस्य एका ट्रॅव्हल्समधून जिल्हा परिषदेच्या समोर आले। या ट्रॅव्हल्समध्ये सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील आमदार जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते होते अशी चर्चा आहे। कोणतीही रिस्क घ्यायची नाही अशा पद्धतीने स्वतः नेते ट्रॅव्हल्समध्ये बसलेले होते। जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य सौ संगीता पाटील यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आला, तर उपाध्यक्षपदासाठी ऋषिकेश लाड यांचा अर्ज महाविकास आघाडीच्या वतीने दाखल करण्यात आला होता। तर महायुतीमधून अध्यक्षपदासाठी स्वप्नाली मासाळ यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता, तर उपाध्यक्षपदासाठी एकनाथ शिंदे शिवसेना यांच्या मार्फत हिम्मत जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता। जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जयंत पाटील समर्थक सौ संगीता पाटील यांचा व उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांचा मोठ्या मताच्या फरकाने विजय झालेला आहे। अध्यक्ष व उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगली जिल्हा परिषद समोर जयंत पाटील समर्थक विशाल पाटील समर्थक तसेच आमदार रोहितदादा पाटील यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून तसेच फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही। पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठे महांकाळ।